सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डेचं उद्घाटन औपचारिकरित्या झालेलं आहे। पुण्याच्या डेक्कन बस डेपोमधली आपण ही दृश्य पाहतोय। सकाळचे व्यवस्थापकीय संपादक अभिजीत पवार यांनी फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे। आपण थेट पुण्यातली दृश्यही पाहत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजीत पवार यांनी आजच घोषणा केलेली आहे की हा उपक्रम फक्त 1 नोव्हेंबर पुरता न राहता प्रत्येक दिवस हा बस डे असला पाहिजे आणि दरवर्षी 1 नोव्हेंबरला अशा प्रकारेच बस डे सकाळ माध्यम समूहातर्फे साजरा केला जाणार आहे। आणि आणखीनही आपल्याला पुण्यातले अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक। करावा वाटेल सुद्धा आणि तो मला असं वाटतं की येत्या काळात ते चित्र आपल्याला नक्की दिसू शकतं आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा फायदा पण पाहिला की राष्ट्रवादी आणि भाजपवाले एकत्र प्रवास करतायत। हा प्रवास देशाच्या हिताचा आहे। एक विकास मांडकरी आपल्या सोबत आहेत। साहेब, पुण्याच्या संदर्भात आपण खूप जवळनं पाहिलंय, काय बदल करण्यासाठी आणखी पुढे काय करावं लागेल? या आजच्या अत्यंत महत्वाच्या प्रयोगातून एक दबाव गट शहरामध्ये उभा राहणार आहे की ज्यातनं या शहराची जी गरज आहे 3000 बसेसची त्याची मागणी अजेंड्यावरती येणार आहे, पुढे येणार आहे। आणि मला असं वाटतं की आजचा दिवस हा त्या दृष्टीने क्रांतिकारक ठरेल आणि पुणे शहराच्या वाहतुकीच्या इतिहासातच नव्हे तर एकूण जनजीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करेल असा मला विश्वास वाटतो। या चळवळीचे अनेक साक्षीदार आहेत आणि अनेक या चळवळीमध्ये आपल्या सोबत आहेत। आपण पुण्याचे खासदार आहेत सुरेश कलमाडी यांना देखील आपण विचारणार आहोत। साहेब, एक चांगला उपक्रम म्हणून काय सांगाल? सकाळचा एक चांगला उपक्रम म्हणून काय सांगाल? हे उत्तम उपक्रम आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे आणि विशेष सगळं जे देशात चाललेलं आहे केजरीवाल अँड कंपनीचं, तर ह्याला काउंटर एक पॉझिटिव्ह मूव्ह असं लोकांना दिसतंय आणि म्हणून त्याला फार पाठिंबा मिळाला। सर्वात महत्त्वाचं पुण्यात अनेक चळवळींचा साक्षीदार आहे, पुण्यातली लोक त्यात सहभागी झाले होते। सर्व मतभेद विसरून सर्वजण एकत्र आले। आपण इतिहासात पाहिलंय, यापुढेही तसं चित्र? मतभेदचा प्रश्नच नाही, चांगलं कार्यक्रम असलं तर सगळे साथ देतीलच। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे काही नेते। सर, काय सांगाल? पुणे शहरामध्ये अतिशय गंभीर समस्या होऊ पाहणाऱ्या वाहतुकीच्या बाबतीमध्ये सकाळने हा घेतलेला उपक्रम निश्चितच पुणेकर स्वागत करतील। आज जोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नाही, नियमित होत नाही, तोपर्यंत त्या शहराचा विकास होणं हे अतिशय अवघड असतं। या बाबतीमध्ये सकाळने घेतलेला पुढाकार हा आजच्या दिवसापुरता न राहता सातत्याने याचा पाठपुरावा केला करावा। महानगरपालिका असेल, राजकीय पक्ष असतील, लोकप्रतिनिधी असतील, सार्वजनिक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, यांनी देखील आपला हातभार याच्यामध्ये निश्चित उचलला तर पुणे शहराची वाहतूक समस्या निश्चित सुटेल असा मला विश्वास आहे। या चळवळीला प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं मदत केली आहे। विशेष म्हणजे पुणे महानगरपालिका यात सक्रिय सहभाग सर्वाधिक पुणे महानगरपालिकेचा होता। आपण महापौरात त्यांनाच विचारूया, मॅडम, एक चांगला उपक्रम आहे। आज सकाळपासून माझा बसनी प्रवास चालू आहे। आज हडपसर परिसरामधून ज्यावेळेस मी निघाले त्यावेळेस जी शाळेची मुलं, कॉलेजची मुलं माझ्या बसमध्ये होते त्यांच्या आनंदाला पारावरच उरलेला नव्हता, कारण त्यांनी अतिशय आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला। आणि आज जर बसेसची फ्रिक्वेन्सी पाहता, एवढ्या बसेस आज रोडवर आहेत, त्यामुळे मुलं थोडीशी कन्फ्यूज झाली होती की त्यांनाही म्हणजे नक्की काय करून काय नको, म्हणजे असे एकंदरीत त्यांची द्विधा अवस्था होती। निश्चितच हा सकाळ समूहाने घेतलेला उपक्रम आपली ही जी पीएमपीएलची सार्वजनिक वाहतूक आहे ती अतिशय बळकट आणि सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे सकाळ समूहानं उचललेलं पाऊल निश्चितच आपल्याला एक प्रेरणा देऊन जाणार आहे। यातून पॉझिटिव्ह या ठिकाणी सर्वांसाठी, पुणे शहरासाठी, पिंपरी चिंचवड परिसरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम सर्व ठिकाणी आज झालेला आहे आणि याच्यात सर्वजण सहभागी झालेले आहेत। त्यामुळे मी सकाळ समूहाला त्यांना शुभेच्छा देते। सर्वात महत्त्वाचं मॅडम की आज हा जो लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने जो मिळाला आहे, यामुळे कुठेतरी एक प्रशासनावर दबाव, निश्चितच लोकांची मागणी जी अपेक्षा आहे ती प्रशासनाकडून आणखी वाढली आहे। काय याला पुढे उत्तर मिळेल?
निश्चितपणे आजचा जो उपक्रम जर सक्सेस झाला होईलच तो यात वाद नाही, परंतु आज आपल्याला याच्यातून अभ्यास करता येईल की कशा पद्धतीने बसेसची फ्रिक्वेन्सी हवी, लोकांच्या अपेक्षा काय आहे, हा जो एकंदरीत सगळा अभ्यास करून इथून पुढील काळामध्ये आपला पुणे शहराचा जो महत्वाचा प्रश्न आहे, एकीकडे वाढती लोकसंख्या आणि पुणे शहरामधील वाढती वाहनांची संख्या, याच्या अनुषंगाने अभ्यास करून जे काही त्रुटी आहेत त्या दूर करून आपण नक्कीच लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे शहराला, पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची वाहतूक आपण देऊ शकू. एक सर्वात महत्वाचं म्हणजे या चळवळीला कोणी एकाचा नाही तर अनेक जणांनी या चळवळीला पाठिंबा दिला आणि यापुढे हा उपक्रम एक चळवळ म्हणून उभा राहावा असं सर्वांचं मत आहे. कॅमेरा महाबळ प्रसाद सह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, मुंबई.